बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी 24 एप्रिल अर्थात निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वात मोठी निवडणूक प्रचार सभा घेतली आहे। या सभेला झालेली नागरिकांची गर्दी पाहता निवडणूक रिंगणातील विरोधकांना चांगलाच घाम फुटला असून रविकांत तुपकरांची निवडणूक प्रचारातील आघाडी स्पष्ट दिसून येत आहे। या निमित्ताने त्यांनी सर्वप्रथम श्रींचे दर्शन घेऊन शेगाव येथील कॉटन मार्केट यार्ड पर्यंत निवडणूक रॅली काढली। या रॅलीचे रूपांतर पुढे सभेत होऊन रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ही विराट सभा संपन्न झाली आहे। या सभेला मतदारसंघातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आलाय। 24 एप्रिलच्या संध्याकाळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवार आपापल्या निवडणूक प्रचारासाठी जीवापाड प्रयत्न करत होते। त्याच अनुषंगाने रविकांत तुपकर यांनी एक अपक्ष उमेदवार असूनही शेगावात घेतलेल्या विराट सभेमुळे निवडणूक रिंगणातील इतर उमेदवारांना नक्कीच धडकी भरणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सह रवी शेगोकार, शेगाव। भावना व्यक्त करण्याची इच्छा आहे, पण वेळेची मर्यादा आहे। प्रचार अर्ध्या तासामध्ये संपणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला भाषण करता येणार नाही। बरोबर आहे की नाही? आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये जे काय सगळे माझ्यावर भिडले त्या सगळ्यांना उत्तर मला द्यावी लागणार। त्यामुळे मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला सगळ्यांना बोलायची इच्छा आहे, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुम्हाला बोलता आलं नाही। कारण वेळ आता खूप कमी राहील। सगळ्यात पहिले मी तेलंगणा राज्याची भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राची आहे, यांनी पाठिंबा दिला, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। वा वा, मायच्या न्यायच्या पायाखाली वाळू सरकली। अहो, हे गावचाळ्यासारखे करून राहिले। मी तुम्हाला सांगतो, आपण संत नगरी गजानन महाराजांच्या शेगावमध्ये आहे। गजानन महाराजांची शपथ घेऊन सांगा, तुम्हाला रोज दिला? तुम्हाला पैसे दिले? तुम्हाला काय दारू मटण चिकन दिला? तुम्हाला काय दिलं? अरे किती खोटारडे। अरे रविकांत तुपकरला भाड्यानं आणि रोजानं माणसं आणायची गरज नाही। इथं जमलेली माणसं ये चिकन खिलाकर, मटन खिलाकर, ढाबे पर पार्टी बना म्हणे रविकांत तुपकरच्या सभेला गर्दीच नाही, सगळे लोक कोल्हापुरातून आणले। अरे का डोक्यावर पडला? किती खोटं बोलशील? म्हणे कोल्हापूरून लोक 600 रुपये रोजानं आणले। ए चेल्या चपाट्या, तुझ्या नेत्याला 700 रुपये रोजानं बी माणसं भेटत नाही। एकदा जरा कॅमेरा फिरवा बरं, एकदा प्रतापराव काकांना दाखवूनच द्या की जनता इथे कशी जमलेली। एकदा कॅमेरा फिरूनच टाका। आणि बुलढाणा जिल्ह्यातले लोक हात वर करा, कोण कोण आहे तिथे आलेले बुलढाणा